ग्राहक व शेतकऱ्यांच्या हितासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तहसीलदारांना निवेदन. अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा धामणगाव यांच्या वतीने विविध ग्राहक हिताच्या मागण्यांसंदर्भात तहसीलदार अभय घोरपडे यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनामध्ये नमूद करण्यात आलं की बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या विविध वस्तूंवर छापण्यात येणाऱ्या कमाल किरकोळ किंमत या नावाखाली ग्राहक व शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे. अनेक उत्पादन कंपन्या वस्तूंची मूळ उत्पादन किंमत अत्यंत कमी ठेवून त्यावर अनेक पटींनी वाढीव MRP छापत असल्याने ग्राहकांना वस्तूंच्या वास्तविक किमतीची माहिती मिळत नाही. परिणामी उत्पादन कंपन्या व विक्रेत्यांना मनमानी दर आकारण्याची संधी मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक वस्तूवर मूळ उत्पादन किंमत छापणे बंधनकारक करावे तसेच MRP निश्चित करण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणावी अशी मागणी करण्यात आली. या संदर्भात अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने 12 जून 2026 रोजी दिल्ली येथील जंतर मंतरवर आयोजित आंदोलनास होणार आहे. याशिवाय धामणगाव तहसील क्षेत्रातील विविध पेट्रोल पंपावर ग्राहकांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचंही तहसीलदारांच्या निदर्शनास आणून देण्यात आलं. यावर तहसीलदार अभय घोरपडे यांनी संबंधित पेट्रोल पंपाची प्रत्यक्ष तपासणी करून ग्राहकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच सुरक्षेच्या सर्व निकषांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन दिले. यावेळी जिल्हा सदस्य विलास कडू, धामणगाव तहसील अध्यक्ष सुभाष देशमुख, सचिव कुर्वे साहेब, उपाध्यक्ष प्रमोद कडू, अजय कुलकर्णी तसेच बाळासाहेब देशपांडे उपस्थित होते. सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे, धामणगाव रेल्वे. आपण पुढे